श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर सकाळी उठले, आंघोळ वगैरे केली आणि किचनमध्ये थोडीशी मदत करायला गेले. त्यानंतर गरमागरम मम्मीने आलू पराठे बनवले होते, ते खायला घेतले आणि मस्त खात बसले. सकाळ सकाळी यूट्यूबचे व्लॉग्स बघत, माझे नाही दुसऱ्यांचे, जसे की सौरव जोशी, की तो माझा फेवरेट आहे, तर त्याचे व्लॉग बघत असते मी. त्यानंतर मग दुपारी भूक लागली होती थोडीशी, म्हणून म्हणलं काहीतरी खायला बनवावं. आणि ह्या शेवया नवीनच आल्या होत्या आमच्या घरी, तर म्हणलं बनवून बघूयात. मग फटाफट तेलामध्ये जिरे, मोहरी, अजून काय काय लागतं ते सगळं टाकून घेतलं. कांदा, हिरवी मिरची वगैरे ते व्यवस्थित परतून घेतलं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये शेवया टाकल्या. आणि मला हे माहीतच नव्हतं की शेवया पर्सनली आधी सेपरेट भाजून घ्यायच्या असतात आणि नंतर त्याच्यात टाकायच्या असतात. त्यामुळे ह्या अशा काहीतरी झाल्या होत्या, पण टेस्टला छान लागत होत्या. त्यानंतर अजून थोडी भूक लागली म्हणून मग पॉपकॉर्न खाऊन घेतले. आजचा व्लॉग तसं मला वाटते खाण्याचंच आहे, कारण दिवसभर मी खाल्लंच आहे काय ना काय. त्याच्यानंतर मी बाहेर गेले होते, तर तिकडं मी स्प्रिंग पोटॅटो खाल्ला. मला बटाटा अजिबात आवडत नाही, पण स्प्रिंग पोटॅटो, आलू पराठा ह्या गोष्टी खूप आवडतात. त्यानंतर येताना मंदिरात गेलो दर्शन घ्यायला. घरी आलो तर मम्मी म्हणली तुझ्यापुरता भात बनव, आम्ही काही खाणार नाही आहे, आणि तांदळावर एकदा हात फिरवून घे. मम्मी पण तांदळावर हात फिरवला आणि कुकरमध्ये भात चढवला, कारण जास्त काही भूक नव्हती, बाहेरून खाऊन आलेले आणि दिवसभर पण खूप काही काही खाल्लं होतं. पण तरी पण मला 12:30 भूक लागते म्हणून भात बनवून ठेवला. भात बनतो आहे तोपर्यंत हे चुडमुडू तळून खाल्लं. त्यानंतर भात बनला आणि स्प्लिट्सविला बघत बघत लिटरली मी 11:30 पावणे 12ला भात खाल्ला. आणि असं तर माझा दिवस. बाय.